त्याला एक सुंदर कालवड दिसतंय बघा, एकदम टॉप क्लास. बघू शकता एकदम निर्मळ आणि ठेपा काय लागलाय बघा. सडांचा आकार, कासाची साईज एकदम देखणं रूप म्हणलं तरी चालतंय. अकलूजकरांच्या दावणीतलं हे कालवड आहे. त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या पण घेणार आहे, पण व्यापाऱ्यांच्या ह्याच्यासाठी दाखवल्या जातात की तसं कुठून कुठून हुडकून आणतात, पण एक नंबर टॉपचा माल असतोय. आणि घेताना शेतकऱ्याकडूनच घेतात, पण एकदम व्यवस्थित दिसायला गाय दिसते. तर याचा दर काय लागतोय आपण त्यांना विचारू. या की साहेब, पहिले होतं एकच नंबर आहे बघा. दाताला 4 दात आहे, एकदम निर्मळ आणि ठेप्याला सडाला एकच नंबर. 4 दात वासरू आहे, टॉपची गाय होणार भविष्यामध्ये. आणि पहिल्या वेताला 12 तरी आरामात देईल, 11-12 आरामात. कारण पुढं पसारा भरपूर आहे, अजून पाठीमागून चांगली लागले. काय सांगितलं तरी? एकदा एकदम व्यवस्थित सांगितले दादांनी. नंबर सांगायचं 98-81 99 1897. अजून 2 गाय त्यांच्या दावणीला, एक बसले. हे पण पहिल्या वेताचं कालवड आहे, 4 दात. एकदम टॉपचा माल आज आणलेला आहे. आणि अशा ठेप्याला गाई शक्यतो मिळत नाहीत, आणि ह्या कलर पॅच मधल्या पण नाही भेटत. तिचं काय सांगितलं? 1.5. एकदम मापात आहेत, कमी जास्त किमती होते. नंबर दिलेला आहे, एकदा नक्की कॉल करू शकता. उद्या सांगोलला बघायला मिळतात काय? आज नाही विकलं तर सांगोल बाजार कुणाला जवळ असेल तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. एकदा नक्की कॉल करा. एक नंबर कालवड आहेत. गाई चेक करून घ्यायला चालू आहे. शक्यतो व्यवहार झाला असेल तर आपण बघूया आता व्यवहार कसा झालाय काय. कसं आहे कालवड बघा, जिन्नस आहे जिन्नस. कशी भाषा बघा बाजारातली, एकच नंबर. कुठल्या गावचे आहे दादा? शेटपळचे. दाताला 2 दात कालवड आहे बघा, शेटपळची कालवड आहे. एकच नंबर कासाला लागली कालवड, शेतकऱ्याची कालवड आहे. काय सांगितलं? 1,25,000. येईल आहे का? बर, एक नंबर ठेपा लागलेला. कमी जास्त होईल क्या? नंबर सांगा. 89 हां 99 हां 33 हां 79 10. थोडंफार कमी जास्त होईल. वेलेली आहे, खाली पाड आहे, पण क्वालिटीची कालवड आहे. एकदम जर्मन पॅच, रेशमी कापड. आणि गर्दी तुम्ही बघताय त्याच्यासाठी चालू आहे. आज जर व्यवहार नाही झाला तर संध्याकाळी आपल्याला फोन केला तरी कालवड मिळून जाईल. तर मित्रांनो, मागाशी ज्या तोपा उडाल्या होत्या ह्याच गाईच्या उडाल्या असतील. कालवड दिसतंय पहिल्या वेताचं. आता हे कसं गेलंय, काय रेंज मार्केटची पडली आपण बघूया. फक्त 70,000 कालवड गेले बघा. तोपा लावून दिलंय शेतकऱ्याने 70,000. शेतकऱ्याची गाय बाजारातली मोठ्या गोट्यातली मोठ्या मापाची गाय. किती वेळ त्याची आता? तिसऱ्यांदा यायला झाली बघा. दूध 30 लिटरची गायच आहे, कारण कोटबाज गाय, लांबी उंची, हत्तीसारखी गाय. झाला पण सौदा. ओके. कसा? 90,000. तिसऱ्या वेताची गाय, 30+ गाय, 90,000. मार्च एंडचा काय इफेक्ट पडलाय? गिराक थोडं कमी आहे. दर मागचा पण सांगोला बाजार आणि आजचा मोडणीम बाजार थोडासा रिवर्स आहे. ही गाय 1,00,000+ जायला पाहिजे होती, तिथं 10,000 रिवर्स बाजार लागला बघा. गाय एक नंबर आहे. ती पलीकडली पण 70ला गेलेली, ती पण एक नंबर टॉप क्वालिटीचं कालवड आहे, पण रिवर्स आहे थोडा बाजार. आता ही वेगळ्या कलर पॅचची गाय आहे बघा. किती वेळ त्याची शेट? तिसऱ्यांदा आहे. जर्शी मत नाही का? तांबडी जर्शी मत नाही बघा, तिसऱ्या वेताची. आता टाइम किती? 8 दिवस टाइम आहे. दूध 10 लिटर. किंमत 75,000. एकच नंबर. बघू शकता 75,000 फक्त. अजून 10 दिवस टाइम घेईल. पसारा भरपूर आहे, खात्रीची गाय आहे, तब्येत पण चांगली आहे, चमक आहे गाईला. आणि जर्शीची हाईट एवढीच असते, सगळ्याला माहीत असेल. जास्त उंच जर्शा नसतातच. नंबर सांगायचे. 76 83 61 76 83 61 34. हां, एकच आणले? 2 आणले. ती एक मोठी आहे, तिचं काय सांगताय? तिचं 41.
140. याचे पण आहे बघा इथं काळ्या वांड्या पॅच मधली 140 सांगण्याचं कारण बघू शकता खास. हिचं काय दूध 28 लिटर कॅपॅसिटीची गाय. 75,000ची पण गाय आहे आणि 140ची पण गाय आहे. बघू शकता काय फरक आहे दोघींमध्ये. तर हे बाजारची थोडीफार रेंज राहते आणि कमी जास्त होतं. नंबर तुम्हाला दिलेला आहे. एचएफ चांगली आहे बघा आणि कुठंच काय नाही, खात्रीशीर. दोन्ही पण जर्सी पण आहे, तांबड्या पॅचमधली आणि काळ्या वांड्या पॅचमधली एचएफ पण आहे. नंबर दिलेला आहे, कॉल करू शकता. आता थोडं आपण कालवडींचं पण बघू. घ्या वळवून. मोठा घोडाच आहे बघा. कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे दुधाला आता दर काय चालू आहे ते पण सांगा. आपण कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगा. थोडं आपण आता कालवडींचं घेऊया. कालवडी आहे. देशी खोंड एक आलंय बघा बोसऱ्याचं. कांबळ हे काय नाही, एक नंबर खोंड आहे. आता ह्याच्यावर गाई यायला झाले असेल. येईल ना. किती सांगितले सांगायला? 22,000 सांगितले. वर्ष दीड वर्षाचा असेल. गाई येईल बघा याच्यावर. मोडणे बाजारमध्ये पहिला खिल्लारचा बाजार पूर्ण भरायचा. आता खिल्लार क्वचित बघायला मिळते. त्यातनं एक खोंड आलेला आहे. आपण चेतक पण ह्याच बाजारात नेला होता, एवढाच होता. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा बाजार एकंदरीत असं बोललाय. कालवडी एक 10,000पासून 25,000पर्यंत कालवडी मिळतात. खिल्लार एकच आलेला आहे. जर्शी आलेली ते आपण कव्हर केलेले. आणि याच्याचा दर तुम्हाला कसा वाटला आणि आपण कुठून लाईव्ह बघताय ते कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.